सुरुवातीच्या काळामध्ये घरामध्ये कोणी पाहुणा आला तर घरातली स्त्री ही घराच्या समोर सुबक अशी रांगोळी काढायची आणि त्याच रांगोळीचं खरं तर प्रसन्न भावनेनं पाहुण्यांचं स्वागत जे आहे ते केलं जायचं। आज गणेशोत्सवाच्या निमित्तानं गणपती बाप्पा प्रत्येकाच्या घरामध्ये विराजमान होत आहेत आणि याच गणपती बाप्पाचं स्वागत करण्यासाठी पुणे शहरामध्ये आपण पाहतोय की कार्यकर्ते सज्ज झालेले आहेत। ठिकठिकाणी रस्त्यावरती सुबक अशी रांगोळी काढत गणपती बाप्पाचं प्रसन्न भावनेनं आज स्वागत जे आहे ते केलं जाणार आहे। आपण पाहतोय की ही काढलेली रांगोळी ज्या रस्त्यावरून खरं तर गणपती बाप्पाची मिरवणूक जाते त्या रस्त्यावरती ही शुभक अशी रांगोळी जी आहे त्या ठिकाणी साकारली जाते। संपूर्ण शहरामध्ये भक्तिमय आनंदमय वातावरण जे आहे ते सगळीकडे पाहायला मिळत आहे आणि 2 तासांच्या निनादामध्ये आज गणपती बाप्पाचं सगळीकडेच आगमन होत आहे। मात्र गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी हे सगळे आपण पाहतोय की कलाकार सुद्धा सज्ज झालेले आहेत आणि याच कलाकारांच्या माध्यमातून या ठिकाणी रांगोळी जी आहे ती साकारली जाते। किती वर्षांपासून सेवा करता? आमची तरी साधारण 6 वर्ष होत आलेली आहेत। आम्ही सेवा करतोय। कसब्यामध्ये 2 वर्ष आली, दगडूशेठला आम्ही 6 वर्ष आली गेली करतोय। कलाकार आपल्या बरोबर आहेत। कसं वाटतं गणपती बाप्पाची सेवा करायला भेटते? आजचा दिवस महत्त्वाचा असतो, प्रत्येक ठिकाणी रांगोळी काढतो। हो, आम्ही दगडूशेठ आणि कसबा गणपतीला रांगोळी काढतो। आमची रांगोळी इरा आर्ट या संस्थेकडून असते। आमचे सर प्रॅक्टिस घेतात। खूप छान वाटतं आज आम्हाला इथे येऊन काढून। पाहतो की सगळी भावना जी आहे ती सगळ्या आपल्या महिला कलाकारांची पाहायला मिळते। काय आज सगळ्या रस्त्यांवरती रांगोळी काढली जाते, कसं वातावरण आहे? खूप उत्साही वातावरण आहे आणि खूप बाप्पांची येण्याची आतुरता आहे। वाट स्वागतासाठी एवढी आज रांगोळी काढण्यात आली आहे। खूप उत्साह आहे, खूप म्हणजे खूप आतापर्यंत म्हणजे हा सगळ्यांच्या आवडीचा सण आहे, त्यामुळे उत्साह गगनात मावे नाही इतका उत्साह आहे। पाहतो की सगळे सांगतायत की आजचा दिवस अतिशय उत्साहाचा आहे आणि याच रांगोळीच्या माध्यमातून गणपती बाप्पाचं स्वागत जे आहे ते पुणे शहरामध्ये केलं जातं। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसोन, मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।